रामकृष्णारी माऊली म्हणा. हे बघ मच्छा, तुझ्या गावाकडची लोक भेटली मला मच्छा. तसं नका म्हणू, तसं नका म्हणू. मच्छा, तुझ्या गाववाली भेटली मला बघ. तुम्ही कसं काय ओळखता मला? एकदा पाहिलं चॅनल वर पाहिले तुम्हाला मॅडम. हा बरोबर ओळखलं तुम्हाला. बघा बरं, बरोबर आहे का नाही आपण एकदम? मागाशीच म्हणणार होतो. हा होय. अच्छा अच्छा, बोलायचं शेवटी वारीमध्ये सगळ्यांसंग बोलणं गरजेचं आहे का नाही? बरोबर आहे. मग काय चाललंय मग? काय नाही निवांत. कधीपासून बघता माझा व्हिडिओ? वर्ष झालं, होय. 2-4 वर्षाच्या पुढंच झालं. अच्छा, तुम्ही शिरसोपामध्ये कुठं राहता? शिंदे वस्तीवर. काय बोलताय? हा शिंदे वस्ती तर मीची बाजूला घ्यायला म्हणजे इकडं तुमची माहित वस्ती आहे. आठवे वस्ती हे ह्या साईडला, हा. शिंदे वस्ती ह्या साईडला. मी आलती एकदा पळून शिंदे वस्तीला. कुणाच्या घरी होते काय माहित नाही. ती लताबाई आहे का, लताबाई आठव्याच्या घरी दिलेली बघा. बरं, हा, हा तिच्या आईच्या घरी आलती पळून मी. म्हणजे जायतोंडीच्या वस्ती. हा तिने मला लपून ठेवलं होतं. जायतोंडी वस्ती. मग ते जायतोंडीच्या वस्ती शेजारी माझी घर. होय. अच्छा अच्छा, मच्छाव बघ मी हे नियम बरं आहेत. होय. अच्छा अच्छा, शिरसोबळ गावचे. हा रामकृष्ण हरी माऊली. मच्छाव काय तर मच्छा सांगा. त्याला काय सांगताय? मच्छा ओळखत्या का? हा त्याचा बापाला सगळ्यांना ओळखते, मला ओळखताय का? मी मच्छाची बायको पहिली. मी होते की सरसोबा गावामध्ये. आलता की तुमचं व्हिडिओ पाहिले की होय. शिरसाच्या मंदिरातल्या. हा आता येणार, आता काय जत्रा आहे देवीची? आठ किती म्हणून तर. होय. अच्छा, मग आता तुम्ही कोण कोण आहे, किती लोक आहे? हा आता मुक्काम कुठं आपलं? बोरगावमध्ये. आता पालखी निघाली असं मागून आहे ना? हां 6 वाजता निघणार पालखी. आता निघाली असते. मच्छा, तुझ्या गाववाली भेटली बाबा, काय निरोप देऊ का? मच्छा हो, तेवढी जमीन आहे का नाही काय तेवढं सांगतो ना बाबा. नाही की मग मच्छा, तुझी जमीन कुठं आहे सगळं मला माहिती आहे. आता पोरगा झाला 18 वर्षाचा माझा. पैसे बिसे देत नाही काय नाही. हां हां, आता तेव्हा केस करेन की आता 18 वर्षाचा झालाय पोरगा करेन एकदा. चला अजून काय विशेष? कसं वाटली वारी, कशी वाटली? एकदम छान, हां एकदम छान. तुम्हाला किती मुलं बाळा? 2 मुलं 1 मुलगी. होय. तुम्हाला? 2 मुलं. मच्छा नवा लागतो का? नंबर आहेत म्हणतात सरसोबळचं. जमीन ओळखतात का बाबा मच्छा? कमेंट कोण सांगले मच्छा? ए भाड्या. नका तसं म्हणू. जाऊ कोण गावी. ओके ओके ओके, रामकृष्ण हरी माऊली. आमची येतात मागून लोक ना. हां मी आली आपली मोरं बिदल हां. तुम्ही एकटे कसं काय? नाही नाही आहेत की आज मागं. ओके 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 ओके, रामकृष्ण हरी माऊली. मच्छा, तुझ्या गावाची लोक भेटली ना का मला? हां आता पोराचं बघला का काहीतरी? आता पोरगा झाला 18 वर्षाचं. पांडुरंगा तुला हाणला, तुला बुद्धी देऊन दे बाबा. पोराचा देऊन टाक हक्का आपला. कशाला मारतो रे बाबा? सांग मेलं काय घेऊन नाही जायचं तू पण ना मी पण. पण पोराने काय केले बरोबर आहे का नाही? चला भावानं बहिणीनं, आपला प्रवास कसा आहे कसा तुम्हाला नक्की सांगणार आहे. आणि आता आपल्या लाईव्हवर जमणार नाही जास्त करून, का माहिती आहे का? कारण की लाईव्हवर गेल्यावर कोणी फोन हिसकून घेऊन कुणं काय करण, डोक्याला टाप नको म्हणून आपलं चला म्हणलं. आता ती लोक येतात माझ्याकडे सांगते, लोक चालत येतात मागणं. मी आपलं मोरं जाते आपलं चालत चालत. कसं आहे माहिती आहे का, मला कसं व्हिडिओ काढ लागतात ते. आता ह्यांच्या संघ आजच्या जवळ चालते तेव्हा चालवीन, नंतर मग पालखी संघ मला चालायचं आहे. कारण मला पालखीमध्ये व्हिडिओ काढतात. मला खूप लोक पालखीमध्ये भेटली बघायला गेली तर, कितीतरी लोक भेटली. आणि जे लोक मला खरोखर प्रेम करतात माहिती आहे का, आणि लई लोक मला ओळखतात बघा. मी खोटं नाही बोलत, पण मला कसलाही घमंड नाही. कुणी म्हणाव आज मी एवढ्या लोकांना भेटली पण कधीच मी घमंडपणा नाही केला एकदा, माहिती आहे का? मला घमंड आहेच नाही, बिलकुल नाही कसं. चला आता ते लोक आले ना, त्यांच्या संगते व्हिडिओ काढते आले ते पण लोक यायला लागले ते एकदम. चला भावानं, कसं वाटलं तुम्हाला? एकदम चांगलं वाटलं असेल नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्ही. बघा लई लोक लांब आहेत अजून ती माझ्यावाली. मी मोर आली जरा. चला बाय बाय सगळ्यांना. असेच छोटे छोटे व्हिडिओ टाकत जाईल कारण आपल्याला नेट लागतंय ना, बरोबर आहे का नाही? चला बाय बाय. मच्छा, तुझा गाववाला भेटला होता मला मच्छा. तुला बघा तुझी किती माया करतोय या, नका वा असं म्हणतोय. शेवटी कसा गाववाला आहे तुझा, आहे का ना? तुझी साईड घेणार. चल बाबा बाय.